चोरीचं धन कोणाला लकलाभ नाही. पुरावा पुरावा 18वा अध्याय. वारियाचे धावणे का शेळीचे चरणे, बालकाचे मन का चोरीचे धन. फायनल. चला पुढं. मुंगी किती फिरू द्या, मेरू पर्वत कधी ओलांडू शकणार नाही. मुंगी किती फिरू द्या, मेरू पर्वत कधी ओलांडू शकणार नाही. आणि मासा किती पाहू द्या, समुद्र कधी तरू शकत नाही. पापाची लक्ष्मी किती कमवा, तुमची खानदान कधी सुखानं जगू शकत नाही. पुरावा 13वा अध्याय. मुंगी मेरू ना ओलांडावे आणि मशका सिंधू न तरवे. मुंगी मेरू पर्वत ओलांडू शकत नाही, मासा कधी समुद्र तरू शकत नाही. तसं पापाची लक्ष्मी किती कमवा, खानदान कधी सुखानं जगू शकत नाही. ज्या ज्या घरामध्ये कमी घामाचा पैसा आहे त्या घरात माणसं ईडी जन्माला येतात. ईडी पागल. 27 खोल्यांचा बंगला, 13 बेडरूम, 9 बाथरूम आणि एकच पोरग उरफाट्या बावलीच. ती नवरी बाला नेलं, ते मिवणीला खुणवायचं. ती म्हणली मला दिवस गेले, तवा हे सरळ झालं. ते चालत नाही. ईडी पोरं जन्माला येतात. नाही ना, असं नाही चालत. त्याला उत्तर सांगतो 17व्या अध्यायात ओवी आहे. चोरीचे धन कुणा विष झाले. शास्त्र नाही पाळलं तर धन का बसतो. आणि आज 99% लोक शास्त्र पाळत नाही. पैशाची गमेंड आहे, अंगात थोडी ताकद आहे, समाज थोडा मानतोय. हो, पण 300 फूट जमिनीतला बोर सुद्धा कधी कधी फुफुटा आणतो. हो, 80% लोकांना कीर्तनकार सांगू सांगू कटाळे, अरे पोरीचं लगीन एकादशीला करू नको, करू नको. पण गमेंट पैसा आहे, होऊन जाईन. जावायची येडं निघलं मग एकादश. पाया पडून सांगतो, हे इंदुरीकडचं कीर्तन आहे महाराज. आपलं कीर्तन महाराज म्हणून कधी ऐकायचं नाही. महाराज उलथुद्या मरून दिलं. महाराज कीर्तन महाराज कीर्तन संपल्यावर का मरण गंज बुवा आहे, दगड उसकला का बुवा आहे. हा, पण आपलं कीर्तन तुमचा मुलगा म्हणून ऐका, मित्र म्हणून ऐका, ते खरंच आहे. काय म्हणते तुमचं? थोडं कानाला वाईट आहे पण शास्त्र आहे किंवा नाही बोला. आणि पाया पडून सांगतो, तुमचा मुलगा म्हणून ऐका, नाही तर मित्र म्हणून ऐका. एकादशीला लग्न करू नये असं शास्त्र नाही, पण एकादशीला अन्नदान घालू नये असं शास्त्र आहे. काय म्हणते तुमचं? बोलत जा. गाथा सांगतोय आपण, नाही सांगत. एकादशीचे अन्न पान ते श्वान विष्टे समान. एकादशी नव्हे व्रत केवळ वैकुंठीचा पंथ. पण पैशाची गमेंट. एकच पोरग आहे तुला, एकादशी लगीन करू नको. होऊन जाईन. ज्यांना एकादश नाही त्यांना गुलाबजामू करू, आणि हे त्यांना खिचडी करू. पण केलंच त्यानं 15,000ची लाइटिंग लावली घराव, 10,000ची दारू आणली बेवड्यांना, 22,000चे फेटे आणले येड्यांना. येड्या बायांना लुगडे घेतले 3 लाखाची, 5 लाख घालवले, आणि सुनच गरोदर निघली. हत्या हत्या म्हणजे झटका येतो. मग एखादा म्हणेल महाराज असं का म्हणून बोलला. अध्याय नंबर 16, कागद आणि पेन काढा, नंबर आणि ओवी लिहून घ्या. अध्याय नंबर 16 ओवी नंबर 389. शास्त्र म्हणेल ते सांडावे आणि राज्यही तृण मानावे. आहे किंवा नाही? हा म्हणा, नाही म्हणा. हा, मग एकानं कीर्तनात विचारलं मला उभं राहून, एकादशीला लग्न केल्यावर जर असं होतंय तर ज्यांनी पुरी पळूनच आणल्या त्यांनी कुठं तिथी पाहिल्या, बंद झाली आपली अक्कल. पण त्याला पुरावा आहे. अध्याय नंबर 17 ओवी नंबर 189. वारिया वाट न पाहे आणि मरण मुहूर्त न पाहे. वार वाट पाहत नाही आणि मरण मुहूर्त पाहत नाही. आणि ही औलाद अशीच मेल्याशिवाय ही कशी मरती याची ओवी आहे. अध्याय नंबर 3 अध्याय नंबर 3 ओवी नंबर 200. पतंगा दीप्ती आलिंगन आणि तया अचूक मरण. किडा दिव्यावर गेला, बसलेल्या कोणत्याही पोऱ्यानं सांगावं आपल्याला का म्या पोरगी पळून आणले, मा संसार चांगला आहे, लग्नाचे पैसे भरून दिला अख्खे.
रोख घे शंभड्या रोख. द्यायला काय हरकत आहे, ते लग्नाला खर्चच नाही. मग असले हो द्यायला येडे का? हो पण तुम्ही माना नाही तर नका मानू महाराज. पण शास्त्र शास्त्र आहेच आणि ते मानावाच लागेल. आणि आपण काय करतो महाराज, एक सूत्र सांगतो ऐका. थोडं त्याला बाजूला घ्या. सूत्र नीट ऐका. कोणती गोष्ट सहज प्राप्त झाली का तिचा ग होतो. वाक्य फिट बसते का? हा म्हणा नाही म्हणा. कोणती गोष्ट सहज प्राप्त झाली का तिचा ग होतो. आणि तो ग झाला का ज्ञान बाजूला जात. ग ज्ञान गेला खाली, वर काय आला ग. आणि ग वाढत आला का तो ज्ञानाला दाबतो. आणि ज्ञान दाबत गेलं का विकार जागे होतात आणि माणसाचा नाश होतो. पुरावा 13वा अध्याय. नवलांकाराची गोटी, विशेषण लगे अज्ञानाच्या पाठी आणि सज्ञानाच्या झोंबे कंठी आणि नाना संकटे. थोडं वाजवता यायला लागलं का माणूस फुगला. थोडं गाता यायला लागलं माणूस आकाडला. थोडं कीर्तन बरं करता यायला लागलं त्यानं कुटाणा केलाच. परमार्थामध्ये तुमचा एक अभंग कमी पाठ असला तरी चालेल, पण आचरणाची पकड ढिल्ली होता कामा नये. परमार्थ जाऊ दे. तुमचा अख्खा गाथा पाठ नसला तरी कोण खात नाही तुम्हाला. गाथा पाठ करून काय करता तुम्ही. तुमचा गाथा पाठ नसला तरी चालेल, पण आचरणाची बैठक जर ढिल्ली झाली ना अख्खा परमार्थ फेल. तुमचं काय मत आहे. एक वेळेस गाथा पाठ नसला तरी मी म्हणतो हरिपाठ पाठ नसू दे, नीट वाग, तूच देवे. हरिपाठ पाठ नसला तरी चालेल, पण परमार्थामध्ये मेन गोष्ट कशी आहे पहा. एक अध्याय नंबर 15 ओवी नंबर 35. अध्याय नंबर 15 ओवी नंबर 35. विरक्ती वाचूनी ज्ञानाशी तगणेच नाही. ज्ञान हे वैराग्याशिवाय टिकू शकत नाही. आणि आज आपली वैराग्याची ताकद गुरुपेक्षा कधी मोठं होऊ नये आणि आई बापापेक्षा कधी मोठं होऊ नये. काही माणसांना थोडं वाजवता यायला लागलं तो म्हणतो आमच्या गुरुलाच बोली ती नाही. काही तर म्हणते आपला गुरु आपल्या पुढे वाजित नाही. हो काही ना थोडस कीर्तन काय यायला लागलं का त्याला शपरलेवाणी होतं. कारण एक गोष्ट तुम्हाला वाक्याने ऐका. एखादी गोष्ट तुम्हाला नाही मिळाली ना तरी चालेल महाराज, पण मिळवलेली टिकवणं अवघड आहे. मिळालेली टिकवणं मिळणार नाही. सगळ्यांनाच गाता येणार ती काय बापाची पेंट नाही. असं कोणी उठण पकवाद वाजन, कोणी उठण कीर्तन करीन, कोणी उठण रामायण सांगेन. बापाची पेंट आहे का? काही मेले माळकरी झाले नाही, काही मरतील सप्ताह झाले. हो हे माळ घालणं, गण लावणं, कीर्तन करणं, प्रवचन करणं बापाची पेंट आहे का? कोणी उठायचं माया पोराला पाकवा शिकवा. इथं पक होत्याचं याडं निघलं तुझं कुठं शिकतो. कोणी उठायचं माया पोराला कीर्तन शिकवा. कीर्तन करायचीच कचा कचा कोठरी बेतात तुझं कुठं शिकतो. बावळ्याचा बाजार तसं नाहीये ते. तासाच्या बाहेर पडलेलं बी कोळपायला तकलीफ करतं. तासाच्या बाहेर पडलेलं बी कोळपायला तकलीफ करतं, पण पोसत लई. ते म्हणाला असं का म्हणून बोलला महाराज. अध्याय नंबर 9 ओवी नंबर 38 लिहून घ्या. अध्याय नंबर 9 ओवी नंबर 38. मुडा हुनी बीज काढिले, निर्वाळी भूमी पेरिले, ते सांडवी खुरी गेले ते काही. असं चालतं का ते? हो जगात एकच माणूस आहे जे बापाला जमलं ते पोराला जमतं. एकच अख्ख्या जगात. कीर्तनकाराचं येडं होऊ शकतं, पखवाद्याचं खडे आणू शकतं, रामायणकाराचं कोणती सीता आणू शकतं, भागवतकाराची कोणती राधा आणू शकतं. फक्त एकच माणूस असा आहे जगात का जे बापाला जमलं ते पोराला जमतं. पुढारी. बाप दमला का पोऱ्या उठलाच. एवढंच काढतंय युवा नेतृत्व.
मिशी नाही त्याला, युवकांचे श्रद्धास्थान. काढली मिशी, विकासाची गंगा. पुन्हा फुटली मिशी, बुलंद तोफ. पुन्हा काढली मिशी, परिसराचे भाग्यविधाते. पुन्हा फुटली मिशी, भावपूर्ण श्रद्धांजली. मिळालं ते. आता फक्त आपल्या बायकोला कितवा महिना याचं बोर्ड गावात नाही, आणि ते सुद्धा लागायला बसलंय. आमची प्रगती 9 महिने, 9 दिवस बाकी. खाली लगेच 50-50 सार झाले मुंडके. आपल्या पराक्रमाचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. तुमच्या पुढच्या पराक्रमाला आमच्या हार्दिक शुभेच्छा. पुरावा 13वा अध्याय. पूज्यता डोळा न देखावी आणि स्वकीर्ती काने ऐकावी. विद्वान माणसाचं लक्षण बा किती सुंदर आहे 13व्या अध्यायात. चातुर्य लपवी, महत्व हरपी आणि पिशेपण मिरवी जगा माझी. ते असं नाही. नाही नाही नाही. आणि पाया पडून दुसरं एक वाक्य सांगतो. आज तुमचे दिवस चांगलेत, उद्या असतीलच असे नाही. घमेंड कमी करा. आजचा दिवस उद्या असेलच असं नाही. घमेंड कमी करा. लोक उरफाट्या पोथेवाची त्या. रावणानं सीता पळवली. कीर्तनकार मंडळी, भजनी मंडळी ध्यानात ठेवा. रावणानं सीता पळवली हे कधी लोकांना सांगू नका, सांगू नका कधी. पण रावणानं आईसाठी आत्मलिंग आणलं हे 2-4 वेळा सांगा. रावणाची पोथी उरफाटी वाचत लोक. रावणाकडे 4 गुण होते. एक जगातला सगळ्यात श्रीमंत भक्त रावण. लंका सोन्याची असून ते भजन करीत होत. इथं एक ग्रामपंचायतीला निवडून आलं तर ते सप्त्यात येत नाही. तुम्ही उरकून घ्या. येडो नाही तर 10 लाख घालून सरपंच झालं आणि त्याला विचारलं सई कानपटीत नाही सईच येत नाही. येड्या राष्ट्रगीत पाठ नाही. झेंड्याजवळ उभा राहिलाय. झेंडा खाली घेऊन याला वर न्यायला पाहिजे. का गेला अर्थ लोपले पुराणी आणि नाश केला शब्द ज्ञानी. विषय लोभी मनन साधना उगे. आता उघडी डोळेन जरी अद्याप पिणं आणि मातेचे या खोळे दगड. काय करता याला, काय करता काय. चला आता करंट लावून दिलाय तुम्हाला. रावणाच्या 4 गोष्टी ध्यानात ठेवा. 1 आईसाठी आत्मलिंग आणणारा पहिला भक्त रावण. 2 जगातला सगळ्यात श्रीमंत भक्त रावण. 3 मरताना हसणारा पहिला भक्त रावण आणि रामाच्या जवळ देह ठेवणारा पहिला भक्त रावण. पुढे ऐका. हा रामाचा बाप बायकोच्या मांडीवर मेला आणि जटायू रामाच्या मांडीवर मेला. दिवस फिरतात, दिवस फिरतात. मोटरसायकलवर चाललं तर कुत्र्याला हनतय. मोटरसायकलवर चाललं तर कुत्र्याला हनतय. ते कुत्रे म्हणतात अजून मागच्या जन्माची खुन्नस धरली. हे लई दिवस नाही चालत महाराज. 100 पोर होती धृतराष्ट्राला. भारताचा सम्राट होता गडी. पण 2 शब्द नीट ऐका. आज जो दिवस हसायचा आहे तो उद्या रडायचा येऊ शकतो. नवऱ्या देवाच्या घरी जाताना नवरी रडते, तिची आई रडते आणि तिचा बापही रडतो. नवरी रडते आई बाप सोडायचे म्हणून, बाप रडतो पोरगी चालली म्हणून, आई रडती मला परत माझ्या पोरीची माया मिळणार नाही म्हणून. नवरदेव रडतो कधी. तो भाड्यात मस्त उभा राहतो टिचीत. भाड्याच्या गाडीत येतो. 35 रुपयाचा चष्मा घेतो लिंबा खालचा. हायवेला मिळत ना तो. आता 100ला झालाय ना तर 35ला राहता. असा उभा राहतो. आणि त्या पोरीचा भाऊ म्हणतो पोरीला दीदी अगं मम्मी रडली, पप्पाही रडली आणि तूही रडली, पण ताजी का ग रडली नाही. ती तो म्हणतो मम्मी पप्पा दीदी मम्मी रडली, पप्पा रडले, तूही रडली, पण दाजी का ग रडली नाही. ती पोरगी म्हणली पप्पा मी आजच्याच दिवस रडणार आहे.
याला आजच्या दिवस उभा राहू दे, हा उद्यापासून रोज बॉम्ब मारणार आहे. एक दिवस रडायचंय. बाह्य रंगाचा परमार्थ चालत नाही, रंगाचा परमार्थ कोणता लागतो? अंतरंगातला लागतो. उगाच बायका पोरांना वैतागला आणि साधू झाला. सुनबाई धावली पोरांना हाणला, झाला साधू. मौन मौन. वैतागलं, सुनबाईने एकदा खसकावलं, थोरल्या पोराने एकदा उचलून आपटला, बस मौन. बसलं रेल्वेत, वैताग गेल. तिकीट काढणार आला, तिकीट मौन. कुठं जायचं? जायचं कुठं? त्यानं कागदावर लिहून दिलं, जिथं राम जन्माला आला तिथं जायचं. म्हणजे कुठं जायचं? अयोध्येला. पैसे नाही, मग त्या चिशीनं त्याला लिहून दिलं, त्या तिकीट चेकरनं, उभे राहा लिहून दिलं. मी तुम्हाला राम जन्माला आला तिथं नाही नेऊन घालीत, आता कृष्ण जन्माला आला तिथं नेऊन घालतो. आता चला तुम्ही. वरी भगवा झाला नामे, अंतरी वश केला कामे, तया म्हणून हे साधू. आणि पुन्हा एकदा आजीवली ग्रामस्थांना धन्यवाद. आणि मेन मुद्द्याला सुरुवात. तोंडातलं काढून टाकते आणि सरळ बसा पोरांनो, पटकान बैठे बैठे सावधान. हा, ए तोंडातलं काढ दे, ए टाकून दे ते खाली, हा टाकून दे. ए आणि इकडं बघा माझ्याकडं. आता आम्ही घुसायचं बरं का. देव तया जवळ अशी, एवढ्या मुद्द्याचा विचार करायचा. सरळ बसा पोरांनो. याने काय करायचं? बघायचं, सावध राहा. याने हा वाज घ्यायचा, ऐकायचं, चावायचं. माता बारीक उत्तर द्या, पोरं सोरे सगळे. दुसऱ्या अध्यायातल्या वयावर याला 2 गुण आहेत, चांगलं वाईट. याला 2 गुण आहेत, निंदा स्तुती. याला 2 गुण आहेत, सुगंध दुर्गंध. आणि याला 2 गुण आहेत, स्पर्शाचे 2 गुण, बेसूर आणि कठीण. याला मऊ आवडतं, कठीण आवडतं. याला चांगलं आवडतं, वाईट आवडतं. याला निंदा आवडते, स्तुती आवडते. याला चांगलं आवडतं, वाईट आवडतं. आता ऐका हे कसं आहे. घुसलो बरं का अभंगात. आता बिंबीच्या जवळ दोन्ही बाजूला टणक भाग आहे, मध्यभागी खड्डा आहे. खड्डा आहे, त्या खड्ड्यामध्ये तुम्ही बोट ठेवा आणि सरळ वरवडीत आणा. 3 खड्डे लागतील तुम्हाला, 1, 2 आणि 3. 3 लॉक आहेत, 1 ओपन आहे. नीट ऐका आता घोटाळा. याचं नाव आहे परा, याचं नाव आहे परा, याचं नाव आहे पशंती, याचं नाव आहे मध्यमा, याचं नाव आहे वैखरी. मान्य? देवाचं नाव इथून निघतं. पुरावा 9वा अध्याय. ओंकाराचे कुशी अक्षरे अ उ म रेश. झालं फायनल. देवाचं नाव इथून निघतं, प्रेमाची भाषा इथून निघते. तू नाही म्हणली तर मी आत्महत्या करीन. तुम्हारे बिना मैं पल भर भी जी नहीं सकता. अगर तू नहा मिली तो मैं रेलवे के नीचे सो जाऊंगा. दाटून कंठ नीट बस. दाटून कंठ इथून येतो आणि मोघाम बोलणं इथून येतं. आता इथलं जे आहे याच्यामध्ये 2 भाग आहेत. 2 भाग ऐका, 2 प्रेमाचे भाग आहे. एक ओवी आहे त्याला, दुसऱ्या अध्यायात ओवी मला पूर्ण आठवणं, तुम्हाला आठवते का पहा. येत इंद्रिय जे जे म्हणती तेच पुरुष करती, तरले न तरती विषय सिंधू. म्हणजे इंद्रियाला सगळ्यात काय आवडतं? विषय. या सगळ्या इंद्रियांना काय आवडतात? विषय. आता ऐका बरं का, इथून प्रेम. आता पूर्वी शेतकरी आत्महत्या करायचा, पण एक वाक्य ध्यानात ठेवा. ज्या माणसाकडं थोडस परमार्थिक अधिष्ठान आहे तो माणूस आत्महत्येपर्यंत जाऊ शकत नाही. ज्यानं कीर्तन ऐकलंय, हरिपाठ करतोय, तो माणूस आत्महत्या नाही करणार. ही मधली जी अडपट आहेत
पूर्वी शेतकरी करायचे, आता या 2-3 वर्षात शेतकऱ्यांनी बंद केला. तर शेतकऱ्यांना बंद केलं या 2-3 महिन्यापासून. मानावच घेईन कोणी. आता हे 2 महिने झाले मोर्चे बिरचे बंद झाले. आता कोणी डांबरीवर येईन, कुणी दखलच घेईन. तर का आला डांबरी तापीत बसायचं, बंद झालं सगळं. आता या 2-3 महिन्यात कुठं मोर्चा बिरच्या दिसला तुम्हाला? कटाळले लोक. उठपळ डांबरी उठपळ डांबरी. त्यांनी म्हणायचं पाहू खडे कमी झाले डांबरीचे. मग आता सध्या आत्महत्या कोण करतंय? डिप्लोमा, इंजिनिअरिंग, पॉलिटेक्निक, मेडिकल, 12वी कॉलेजचे पोरं आणि पुरी. या हरामींना सध्या लय उत आला. आणि या प्रत्येक हॉस्पिटलला एक अवलाद आहेच. आणि ही का आत्महत्या करतात नीट ऐका. या हरामींना 70,000ची पल्सर आहे, काहींना 1 लाखाची बाईक आहे कॉलेजला जायला, 10,000चा त्याच्या हातात मोबाईल आहे, 2,500चा त्याच्या पायात बूट आहे. आणि त्या हरामींना रुपया इन्कम नाही. त्यांना आलाय ऊत. सगळं फुकाटे, कमवायचं नाही, मोबाईलला बॅलन्स आहे. आणि त्यांच्या घरातला हेडमास्टर झाली त्याची आई. हे तर लय जागृत देवस्थान. बापाने पेट्रोलला 100 दिले ना, हिनं अजून 50 द्यायचे वरून. म्हणजे बापाला खुडून टाकायचं, राहू दे 50 वर. मग त्या 50ची ते मारतय 90. आणि त्यामुळे त्यांचे मेंदू झाले भरमिष्ट. नीट आहे का? खर्च करा, कष्टाला कष्ट नाही. मग त्यांनी शेंबड्या पोरीच्या प्रेमात पडायचं. पोरगी एकदम भंगार, तिच्या पायी 2 पोरं मरेल, हे 3रं बी लागलं तिला. आणि पोरीला काय लाज नाही, मोबाईलचा खर्च नाही, हॉटेलचा खर्च नाही, हॉटेलचा खर्च नाही, मोबाईलचा खर्च नाही. आयत्या गाडी होत्या येड्याच्या बसून हिंडायला काही हरकत नाही. आणि त्या पोऱ्याच्या बापानं ऐकलं इंदुरीकरचं कीर्तन, त्याला परिणाम झाला. कारण आपलं कीर्तन 2-3 वेळा ज्यानं ऐकलं ना, थोडाफार झटका त्याला. तुम्ही खरं सांगा, लबाड नाही बोलायचं. आता मी 7-8 वर्षापासून येतोय आजिलीला, फरक पडत नाही आपल्या कीर्तनाचा, फरक पडत नाही. थोडाफार का होईना पण बसतोच झटका. ते बाप नंगात होतं. आता त्या पोराला त्या पुरीच्या बापानं सांगितलं, जर त्या पुरीची परत तो गाठ घेतली तंगड्यातून काढीन. आता त्या पोऱ्या पुढे प्रश्न काय पडला? आधार कोणता झाला त्याला? आईचा. त्यानं बापा आईला सांगितलंय, बघ पप्पांना सांग माझं तिच्यावर प्रेम आहे. आणि ती पोरगी म्हणली शक्य नाही, बरबाद. फुकाट मिळत ना सगळं. जिंदगी माझी बरबाद. ती माझी नाही ना, कोणाचीच नाही. एक तर ती माझी होईल, नाही तर कोणाची होणार नाही. आणि कोणाची जरी झाली, एक तर ती राहील, नाही तर. आणि आई तुला सांगून ठेवतो, हा तुझा दिवा जर ह्या आठवड्यात फायनल झालं नाही तर तुला कधी दिसणार नाही. आणि मग आईला तर वाच, मायाळू जनावर ते. तिने लगेच रडायला सुरुवात केली. नवऱ्या पुढे आली, यानं कीर्तन ऐकलं होतं, ताईट बसला होता खुर्चीवर. हा काय म्हणला, आता जाऊ द्या मुर्दा, आई साजाचा अनुभव. मी ताईट आहे म्हणला. ती गेली, ती म्हणली तोंड झोडायला लागली. गेली म्हणली, हातातून पोरग जायची वेळ आली, त्या पोरीच्या बापाला भेटा आणि काहीतरी करून टाका. ते पोर आपलं पार येड्यावानी करायला लागले, ते मरायवा आलंय. यानं 2-4 बायकोचाच ठेवून दिल्या. मागा वाय वाय मागा कार्ट म्हणलं पिंगुली गडे. हा उघडच कार्यक्रम झाला. आपल्या आईलाच फटकावलं. म्हणजे त्या बापाच्या डोक्यात कीर्तन फिट बदल, त्यानं आईच्याच 2-4 ठेवून दिल्या. ती म्हणली, भाऊ 40 वर्षात माझ्या हात टाकला नव्हता तू पाय भाऊ. आता मला अजून पुन्हा जर सांगायला गेलं तर मी मेलेस. मग आता त्या पोराला आधार राहिला का कोणाचा? नाही. पण ते पोरं हुशार असतात. तो म्हणला आपण जिरवणार बापाची. बापाची अशी जिरवायची, ती तर दुसरी कोणची होता का बा. मग त्यानं काय केलं, औषध घेतलं, पॉइझन प्याला नाही, मोठ्याला चोळलं. कोणाला घाबरायला? बापाला घाबरायला चोळलं. त्याची आई तोंड झोडायला लागली. हातातून पोर गेलं, हातातून पोर गेलं. हा पेपर वाचित होता. ती आली म्हणली, घेतलं ना पोरानं औषध, झालं ना मना जाग.
तो म्हणला मेलं नाही ना, होईल परत. परत होईल, थोडं लांबल पण होईल परत. भुकू नको, तू जर भुकली तर मला उठावं लागेल. ती म्हणली उठ, कारण आता तुम्ही पहिलाच झपाटा माझ्या मार दिला. ते कीर्तन म्हणतो मग आता मी जर उठलो तर तू मी तुझ्या कार्ट्यानं पाहिलं आपल्या बापावर कीर्तनाचा झटका लयच मोठा झालाय आणि त्याला ते थोडीशी आग व्हायला लागली. ते आलं बापा पुढं, यानं बाईच माग केली, बोलला नाही काही. 5-7 ठेवून दिले निबार. ते पण पप्पा मी पेलोच नाही हो, फक्त चोळलंय पप्पा, मी पेलो नाही, पाया पडतो. याचे 5च्या 5 बोट वठायची पोराच्या गालावर. पप्पा पेलोच नाही मी, फक्त गपचे बस, गपचे बस. ते मरणाचं रिपीट केलं बापानं, औषधच गेलं त्याचं. आणि त्यानं लगेच डॉक्टरकडे नेलं. डॉक्टरनं 90 मारेल होती. घातला आतल्या खोलीत, काढला कमराचा बेल्ट, औषध पितो. 2-4 ठेवून दिल्या डॉक्टरनं. तो डॉक्टरने म्हणला डॉक्टर पेलो नाही. मी पाया पडून सांगतो आणि पुन्हा नाव सुद्धा घेणार नाही. बापानं हाणलंय एकपट, तुम्ही हाणलंय दुप्पट, ते जमणार नाही. डॉक्टर म्हणले तसं नाही, आमच्याकडे पेशंट आलं म्हणल्यावर धुतलंच पाहिजे. त्यांनी रिपीट केलं आणि त्याला म्हणले थांब घेत. तो म्हणला पार पसरू पसरू म्हणत अहो मी पेलो. डॉक्टर म्हणले नाही, धुवून काढल्याशिवाय नाही. झोप खाली, खाली झोप, टेबल झोप. तो म्हणला पेलोच नाही. पालथा झोप, बेल्ट झोपला, पालथा घेतली, नळी इकडून घातली. अहो ते ठणठणा बोंबलायचं. तो म्हणला मी पेलोच नाही, मी पेलोच नाही. 2-4 डॉक्टर त्याला धरायला. डॉक्टर म्हणले नाही, धुतल्याशिवाय नाही. जेव्हा इकडून घातली इकडं काढली, सावध झालो. 2-4 दिवसानं पुरीचा मेसेज आला पण त्यानं उचाकला नाही. तो म्हणला नको, आता जर उचाकला तर इकडून नळी इकडं निघल, आता मरणार नको. याचं नाव आहे परा. तुम्ही काळजी नाही करायची. याचं नाव आहे परा, याचं नाव आहे पसंती, याचं नाव आहे मध्यमा आणि याचं नाव आहे वैखरी. हे प्रेम बिम जे आहे ना महाराज, हे तात्पुरतं क्षणिक बरं आहे, नंतर पश्चाताप आहे. कितीतरी पोरींनी बापाच्या विरोधात लग्न केली, पोराच्या नादी लागून त्यांना पश्चाताप झालाय का नाही? मी काहीच म्हणलो नाही तरी तुम्ही हा म्हणत्या म्हणलो मी. पश्चाताप झाला का? त्या ज्या गोष्टी आहेत ना महाराज, एक वाक्य सांगा महाराज, अधिष्ठानाशिवाय कोणती गोष्ट लई दिवस टिकत नाही. त्याला काय लागतं? अधिष्ठान लागतं. ते असं नाही चालत. ऐका आता, याचं नाव आहे बऱ्या सरळ, पुन्हा बैठे बैठे सावधान. याचं नाव आहे परा, याचं नाव आहे पसंती, याचं नाव आहे मध्यमा, याचं नाव आहे वैखरी. झाले नक्की झाले 4. देवाचं नाव इथून निघतं ओम, आणि ओम मधून आता पटकन तुम्ही हा म्हणा नाही म्हणा, पटकन बोलत जायचं बरोबर. आता सावध आहे ना तुम्ही? सावध आहे तुम्ही सगळे? बैठे बैठे सावधान आहे का? नीट आहे का? चालले, चालले कोण? पाय, बोलत जा जोरात. चालले, केळाची बाटी पाहिली, डोळे, सावध राहा. चालले, केळाची बाटी पाहिली, खावा वाटलं, नापास. खावा वाटलं, करेक्ट. खावा वाटलं, मनाला उचललं, पटकन बोला, उचललं, हाताने सोललं, बोटाने वास घेतला, चव घेतली, सगळे नापास. चला परत माग. चालले, पाहिली, खावा वाटलं, मनाला, करेक्ट. उचललं, हातानं सोललं, बोटाने वास घेतला, नाकाने चव घेतली, जिभेनं दाबून पाहिलं, तोंडात गेलो बोटानं दाबितो.
दाबून पाहिलं दातानं. करेक्ट. मग आता ऐका मीच सांगतो आता तुमच्या डोक्यात घुसानं. चालले पाय, केळ्याची पाटी दिसली, पाहिली डोळ्यानं, खा वाटलं मनाला, उचललं हातानं, सोललं बोटानं, वाज घेतला नाकानं, चव घेतली जिभेनं, दाबून पाहिलं दातानं. एक्सप्रेस हायवे संपला, टोल नाका आला, इथं आलं लहान आतडं. लहान आतडं सांगितलं निवांत या, गडबड करू नका, ज्याला जागा होईल त्यानं राहा, बाकीच्यांनी दुसऱ्या आतड्यात चला. मोठ्या आतड्यानं सांगितलं किती जण या, पण बोर्ड वाचून या, एकच मुक्काम करता येईल. आणि जो सकाळी बाहेर गेला त्यानं कुणाची जरी सही आणली त्याला पुन्हा एंट्री दिली जाणार नाही. म्हणजे एकटा गेला म्हणजे गेला. ऐका आता, लोखंडाला परिसाचा स्पर्श झाला तर सोनं होईल, लोखंडाला परिसाचा स्पर्श झाला तर सोनं होईल, पण त्या सोन्याचं परत काही केलं तरी लोखंड होणार नाही. ऊसावर क्रिया केली तर त्याची साखर होईल, पण त्या साखरेचा परत कधी ऊस होणार नाही. दुधाचं लोणी होईल, पण लोण्याचं परत दूध होणार नाही. अध्याय नंबर 8 ओवी नंबर 198 199 आणि 200. लोहाचे कणक होय. एकदा बर्बाद झालेला माणूस पुन्हा जागेवर येऊ शकत नाही. झालं फायनल. आता पोरांनो सावध राहा. वस्तू पाहिली कुणी? याने डोळ्याने. मग आता सरळ बसायचं पटकान आणि माझ्या तोंडातून आता शब्द बाहेर पडतील. जेवढे शब्द बाहेर पडतील त्याला पहिलं अक्षर गो येईल. गो काय येईल? नीट बाय काय येईल? गो. आणि किती वेळा येतं मोजायचं. मोजाल पटकान. सावध आहे का तुम्ही? सावध आहे का तुम्ही? करू का सुरुवात? मोजायचंय बरं का. काय मोजायचंय? गो. गावाचं नाव गोकुळ, मित्राचं नाव गोपाळ, मैत्रिणीचं नाव गोपिका, धनाचं नाव गोधन, रसाचं नाव गोरथ, औषधाचं नाव गोमूत्र, गायचा डोंगर गोवर्धन, गायचा अर्थ मूर्त गोरज, त्यांचा देव गोविंदन, तो आला गोकुळात. 100 बोंबाले सगळे नापास. ऐका आता नीट मोजा. मीच सांगतो आता. गावाचं नाव गोकुळ, मित्रांचं नाव गोपाळ, मैत्रिणीचं नाव गोपिका, धनाचं नाव गोधन, रसाचं नाव गोरस, औषधाचं नाव गोमूत्र, गायाचा डोंगर गोवर्धन, गायाचा अर्थ मूर्त गोरज, त्यांचा देव गोविंद, तो आला ह्या गोकुळात. 10 पुरावा 7. गो म्हणजे इंद्रिय, कुळ म्हणजे शरीर, पुरावा 7वा अध्याय. पायपा शरीराची गावा. याच्यात कृष्ण जन्माला आला. पोरांनो आता सरळ बघायचं. माझ्या बोटाकडे पाहायचं पटकान आणि माझ्या बोट जितकं फास्ट फिरन तितके आकडे ओळखायचे. सावध आहे का तुम्ही? पहा बर का. अरे गेलं ना बोट निघून. पहा आता काय माय 0 0. हा ओळख पटकन. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. झालं फायनल. करा तुम्ही आता. आता मी सांगोल तसं करायचं पटकन. गोल फिरवा आणि तोंडानं सांगा किती झाले. पोरीने बोलायचं नाही. गोल फिरवा आणि तोंडाने किती झाले सांगा. काय बावळ्याचा बाजार आहे. गोल फिरवा आणि किती झाले सांगा. वडा खाली, फाडा खाली, फाकवा खाली, फाडा मधी, वडा खाली, फाकवावर, मुरगाळा खाली, खरा मोकळा खालून, डाबावरून, द्या 0 ठेवून. किती झाले? 10 झाले का? गो शब्द किती वेळा आलता? 10. गो शब्द किती वेळा आलता? 10. आणि आता हा शब्द किती वेळा, किती आकडे झाले? 10. मग ऐका आता बारीक. इथून वर इंद्रिय 5 आणि इथून खाली 5. 5 आणि 5 ती जागा आणून देणार तुम्हाला मी. इथून वर इंद्रिय 5, इथून खाली 5. 5 आणि 5 आणि मन 11. किती झाले एकूण? अरे 5 कर्मेंद्रिय आणि 5 ज्ञानेंद्रिय किती झाले? आणि मन 1 झाले का? 11. आणि त्या 11 जणांना 11 शत्रू घ्या लिहून. बाहेरून 5, आतून 6. बाहेरचे 5 लिहून घ्या. स्पर्श, रूप, रस, गंध झाले का 5. आतले 6 काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर, अहंकार. 6 5 11. आणि पहिले 11. 11 दुने झालं 22. मग ऐका 22 जणांची माहिती. याला आवडतो सेंट, याला आवडते स्तुती, याला आवडतो स्पर्श आणि याला आवडतो रूप.
रूप रूप रूपाच्या बाबतीत हा गडी लय डेंजर. कापड दुकानापुढं प्लॅस्टिकची बाई पाहिली तरी माणसं उभी राहतात. आता रूप कोणी पाहिलं? इंद्रियाचे धनी आम्ही झालो गोसावे, इंद्रियाचे धनी आम्ही झालो गोसावे, इंद्रियाचे धनी आम्ही झालो गोसावे, इंद्रियाचे धनी आम्ही झालो गोसावे. इंद्रियाचे धनी आम्ही झालो गोसावे, इंद्रियाचे धनी आम्ही झालो आता थोडं परत किचकट आलंय पण फिट करून देतो. आता करंट लावून दिलं तुम्हाला. याला रूप आवडलं. यानं काय पाहिलं? रूप. याला आवडलं पण निर्णय घेण्याची ताकद याच्याकडं नाही. ती कुणाची? मनाची. मग यानं मनाला सांगितलं काय करू. मन म्हणलं कामाला लाग. मनाने ती गोष्ट फायनल केली. बारीक आहे का बरं का? वस्तू पाहिली डोळ्यानं, निर्णय कोण देणार? मन. आणि मनानं सगळे इंद्रिय ताब्यात घेतले आणि मनाच्या मागे गेलेल्या इंद्रियांमुळे शरीरात तयार झाला तो काम आणि घडला तो बलात्कार. काम तयार झाला. कामाजी कोतवाल याने नागविले येडका मदान केवळ पंचानन. खटकी काय आहे का? आता उत्तर तुम्ही द्यायचे. तयार झाला काम. इंद्रियावरचा ताबा सुटला की काय तयार होईल? काम. पण काम जर तृप्त झाला तर लोभ तयार होतो, नाही झाला तर क्रोध तयार होतो. याच्यातच बरं का सगळं. पहिला काय तयार झाला? करेक्ट. वा वा. आता असं फिट बसलं पाहिजे. काम तृप्त झाला का लोभ, आणि नाही झाला तर क्रोध. आणि पाया पडून सांगतो कीर्तनात, किती राग येऊ द्या, 2 मिनिटं हसत जा, पण तुम्ही रागाच्या भरात वाईट कृत्य करू नका. त्याला फळ वाईट आहे. खून करायला काय 2-4 दिवस लागत नाही. मर्डर करायला काय 2-4 दिवस लागत नाही. बलात्कार करायला काय 2-4 दिवस लागत नाही. पण त्याची फळं वाईट आहेत. तुम्ही एखाद्याला 10 लाख रुपये घेऊन बोक्सू शकता. माणूस बोक्सायला 5 मिनिटं लागतात, पण ते 10 लाख खर्चायला तू बाहेर राहायला पाहिजे ना. रागाला आकळीचा. आणि आज माणसं कशामुळे संपली? रागामुळे. नवरा बायकोचं भांडण झालं, होऊ द्या. ज्या घरात भांडण होत नाही ना त्या घरात खरं प्रेमच नाही. नवरा बायकोचं भांडण 8-10 दिवसातून व्हायलाच पाहिजे. नवरा बायकोच्या भांडणात माझ्या राहते, बोलायचं नाही 2-3 दिवस. मग ती चहा लागलं का पोराला बोलती, पाणी लागलं का पोराला बोलते, आपण गप्प बसून राहायचं. ती म्हणजे पप्या त्याला विचार चहा लागतो का, आपण म्हणायचं ते फेकून. मजा असते ते. मजा असते ते नाही. आणि ते लव्ह मॅरेज करणाऱ्याच्या नशिबात नाही. त्यांचं प्रेम पोचट व्हायला राहतं. ते त्या प्रेमाची चव जायला राहते, त्याला मार्केट नाही राहत. ज्यांचं ओरिजिनल लग्न व्हायला ना, ओरिजिनल सच शिकलं. त्याला आहे ना नवरा बायकोचं 5-6 दिवसातून भांडणच व्हायला पाहिजे. मग बोलायचं नाही. मग चहा लागला ना, पप्या छान, आपण कोणाला सांगायचं? पोराला. पण ती ऐकतच असती. पप्या त्याला मला बाहेरून घेऊन ये.
हा आणि मग बोलत नाही ना बायकोशी 2-3 दिवस वाढायला आली ना ती वाढीत राहणार आणि आपल्याला तर बोलायचं नाही. ताटलीला हात लावा. नवरा बायकोचं भांडण झालं ना तुम्हाला मंत्र सांगत जातो. आपले मंत्र लय भारी मार. नवरा बायकोचं भांडण झालं ना तुम्हाला एक सांगतो, बायको किती रागू द्या फक्त तिच्याकडे पाहत राहायचं, बोलायचं नाही. बोलला मग मी आला, तू बोलायचं फक्त असं 5 मिनिटं पाहत राहायचं. ते बंद होतं बोलायचं, त्याची अक्कलच बंद झाली. ते काय करे, पहिलं वाक्य. दुसरं वाक्य, बायको जरा लई जोरात बोलायला लागली ना टीव्हीचा आवाज थोडा वाढवायचा, तिचा पॉवर थोडा कमी होतो. आणि तिसरं वाक्य, थोडं हसत जायचं. हसणे हा सगळ्यात मोठा औषध आहे मला. नवरा बायकोचं भांडण झालं थोडं हसायचं. आणि चौथा मुद्दा झाला ना तिथून निघून जायचं, जरा पॉवर कमी होते तिथं. त्यानं तेवढ्या झपाट्यात उचलून आपटली, मिलीच होती. 29 वर्ष जाऊन बसलं. वव्या त्याला वव्या घ्याले येऊन 3ऱ्या अध्यायातल्या. जळेविन बुडविती, आगीविन जाळीती, दोरेविन बांधिती, शिखलेविन रोविती, पाशकेविन गोविती, हे ज्ञाननिधीचे 3ऱ्या अध्यायातल्या शेवटच्या वव्या. पहा मला रागाला आकळा, आकळा रागाला. आणि आज माणसं कशामुळे संपली, रागामुळे. नवरा बायकोचं भांडण झालं, राग आकळा. पुढचं वाक्य सांगतो, शिक्षकांना कॉफी पकडली, पाया पड सरांच्या, सर परत करणार नाही. वाचला तो सरांना म्हणला भेट पेपर सुटला. आयुष्यभर म्हशी बाथरायची पाळी आली, त्याला नाही राग आकळा. काही माणसाला नुसतं म्हणलं ना टाळ नीट वाजव, मला म्हणला आपण टाळ तू. पुन्हा जर देवळाकडे दिसलो ना आपल्या बापाचाच नाही आपण. आता काय दिंडीत एखाद्याला जर म्हणलं ना ही चाल नंतर म्हणा, मला म्हणलं तू दुसरी दिंडी. मग हे दिंड्या फुटल्या का म्हणून. पूर्वी एकच दिंड्या होत्या, आता दिंड्या. अजून 5 वर्षानं दिंडीवाल्याला एकट्याला झेंडा घेऊन जावा लागला, माणसच नाही. चलो अहो, पूर्वी 500 लोक दिंडीत राहायचे, आता 50 आले. कारण काय माहिती मला, प्रत्येक माणसाला सुप्त अहंकार झालाय. प्रत्येक माणसाला कळत न कळत पण अहंकार झाला. मी नसलो दिंडीत चाली कोण म्हणून येऊ नको. आणि त्यामुळे तो परमार्थ. नवीन पोरं तरुण पोरं देवळाकडे येत नाही असं नाही महाराज, आपण त्यांना समजून घेत नाही, नाही तर पोरं येतातच. हे बाबा येत नाही असं कुठं थोडंच का. पण ती जुनी मंडळी खोडीची. पोरानं टाळ घेतला का बॉम्ब मारला, नीट वाजव. ते पोर म्हणलं बोंबलू नको, हा टाळ तू बाई वाड्यावर या, तू या नादीच लागत. बाई वाड्यावर या, नाही तर सोनू तुझा माझ्यावर, नाही तर मला आमदार झाल्यासारखं बस. महाराज आपण कळून घेत नाही. 15 वर्षापूर्वी विशिष्ट वर्ग दिंडीत राहायचा. आज प्रत्येक दिंडीमध्ये 10-5 तरुण पोरं आहेत. 99% दिंडीतलं काम पोरं करतात. 99% काम पोरं करतात. टँकर भरणं, टँकर लावणं, मंडप टाकणं, रावट्या लावणं, भांडे घासणं, भांडे ठेवणं, एवढ्या लोकांना वाढणं. दिंडी मालक काय करतोय, हा काय करतात, सगळं काम कोण करतात, पोरं. मग का नाही त्यांचं कौतुक करू. पण हे जुनी त्यांना तुमचा विषय नाही. तुम्ही पाहता एवढा मोठा तुमचा सप्ताह आहे, एवढा मोठा हे अध्यक्ष उपाध्यक्ष संयोजकांनी एवढा मोठा सप्ताह केला. 10 लाख तुमचे 10,000 लोक असू द्या ना 5,000 लोक असू द्या, एवढ्या पोरांना वाढायला कोण आहे लोकांना. पोरं माझा अख्ख्या पंक्ती पोरं उठे. इथं लॉन्सला कार्यक्रम न्याला तर 50 लोकांचं भाडं घेते ते. 250 रुपये पंगत वाढायची. आज 7 दिवस एवढे पोरं पंक्ती वाढत्या. कालेच्या दिवशी पोरांचं तोंड भरून कौतुक करावं. पण आपण पोरांचं नाही करीत, पुढाऱ्याचं. या 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 बसा वाकांडी आमच्या का. आपण कोण महाराज जे सत्य आहे ते. अहो महाराज साधी गोष्ट आहे. आता ज्या एवढा मोठा समाज आहे, जेवण आहे रोज, एवढ्या लोकांना वाढायचंय. बरं एक काम करीत नाही ते, पत्रवळी वाढणं, जेवायला वाढणं, परत पत्रवळी.
मग का नाही पोरांचं थोडं कौतुक करू? आणि पोरांना कौतुक केल्यावर स्फूर्ती येतेच. आता तुम्हाला पुढे जाऊन सांगा, सप्त्यांचे कारभार जर तरुण मंडळाकडे आले ना, चांगलेच सप्ते होत्या. आता 5-7 वर्षात संप्रदाय कळत का होईना पण वाढलाय. आता हे 100 आहेत जवळजवळ. इतिहास आहे ना, तरुण 100 पोरं टाळकरे जाऊ द्या, काही येऊ नाही तर न येऊ, पण निदान परमार्थाचा गंध तरी लागला का नाही? 6 वर्ष काही आळंदीत राहिले, फक्त धोतरच न्यायचा शिकली. इथं भाताची आवणी करणाराच्या काकडा पाठी, म्हैस वळणाराच्या 9च्या 9 मालिका पाठी काकड्याच्या. खरा परमार्थ लोकांनी गावात केलाय, बाहेर नाही केला.